हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय हे तो एक संता ठाई तो एक संता ठाई लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम लाभ पाए उत्तम लाभ पाई उत्तम लाभ पाई उत्तम लाभ पाए उत्तम लाभ पाए उत्तम लाभ पाए उत्तम लाभ पाए उत्तम मन विता तंचे दास मन विता तंचे दास बुरे आस बुरे ना बुरे आस बुरे ना कृपादान केले संती कृपादान केले कृपादान केले संती कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना कल्पांती सरेना मन विता तंचे दास मन विता तंचे मन विता तंचे दास बुरे आस बुरे ना बुरे आस बुरे ना बुरे आस बुरे ना बुरे आस बुरे ना आस बुरे ना बुरे तुका मने संत सेवा मने संत तुका मने संत सेवा मने संत सेवा हेची देवा उत्तम 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 मन विता तंचे दास मन विता तंचे मन विता तंचे दास बुरे आस बुरे ना बुरे आस बुरे ना हरि विठोतार कुमाई 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 विठोतार कुमाई टोका 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 टोका
ठाई हेतू एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना कृपादान केले संती कृपादान केले संती कल्पांती ही सरेना मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना तुका म्हणे संत सेवा हिची देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाबम जगननीत पानी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता काय माझी वाणी मानेल संतासी काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी अपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशी दे प्रेम काही कळा संपाद ज्ञानंच विदाय भक्ती विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवंतं स्विचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी माझा पायावरी या वारकरी संताच्या प्रतिवर्षी पंढरपुरा येथे महाद्वारा भेटावया हेतू एक संता ठाई लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आसौरेना प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त चिंतन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग देवमान्य संतमान्य अधिकार संपन्न साधू वयाच्या 16व्या वर्षी हातात तलवार घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करणारी छत्रपती शिवरायांचे धर्मगुरु भनकलेल्या समाजाचा माता जागविण्यासाठी गात्यासारखा पवित्र ग्रंथ निर्माण करून अज्ञान मार्गाला लागलेला समाज ज्ञान मार्गाकडे प्रवृत्त करणारे पंचम वेद निर्माते देवमान्य संतमान्य जगमान्य साधू जगद्गुरु तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग असून आजच्या अभंगातून महाराज सतसंगती केल्याच्या नंतर अथवा संताची सेवा केल्याच्या नंतर काय फलप्राप्ती होती याची विवेचना करणारा अभंग विठ्ठल
द्यायचा म्हणजे असा की अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जगताधार पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपा आशीर्वादाद्वारे तसेच मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकाची मायमावली अनाथाची मायमावली विश्ववंदे ज्ञानोबरायच्या कृपा आशीर्वादाने व अष्टादश संतांच्या कृपा आशीर्वादाने आपले हे पुनीत झालेलं यशवाडी संस्थान आणि गोड असा हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये प्रत्येक शनिवारी अन्नदान आणि महापंगत कीर्तन असं गोड या ठिकाणी नियोजन असतं आणि त्यात मधली आजची ही सेवा म्हणजे महत् भाग्यानं माझ्या वाट्याला आली। त्या अनुषंगाने उपस्थित सर्व गुणजन मंडळी, उत्कृष्ट गायनाचार्य, उत्कृष्ट मृदंगाचार्य, परिसरातून उपस्थित असणारी गुणवान टाळकरी मंडळी आणि आज या ठिकाणी महाराज यांची विशेष उपस्थिती आहे असं सर्वांचं आमच्या संप्रदायातील विद्यार्थ्यांचं आदराचं स्थान, पूजनीय स्थान, गुरुस्थान असणारे आमचे हरिभक्तपरायण आदरणीय भाऊ काजळे भाऊची या ठिकाणी उपस्थित भाऊसाठी एकदा टाळी वाजवा सर्वांनी। आणि आजच नाही प्रत्येक शनिवारी भाऊ कुठं जरी असले तर सेवेसाठी हजर असतात। आता रात्री पंढरपूरचा प्रवास करून भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि तसं पाहायला गेलं तर भाऊ येणार आहेत म्हणल्याच्या नंतर माझा थोडंसं बॅटरी उतरल्यासारखीच झाली बरं का। आता भाऊ पुढे काय बोलावं आमच्या सारख्यानं, पण कसं आहे लेकरू किती जरी खोडकर असेल तर मायबापाला भेट नसतं बरं का। लेकरू किती जरी खोडकर असेल तर मायबापाला भेट नसतं। तसं आज या ठिकाणी आदरणीय भाऊ समोर उपस्थित आहेत। भाऊ सेवा ऐकण्यासाठी नाहीत, कीर्तन ऐकण्यासाठी नाहीत, चिंतन ऐकण्यासाठी नाहीत या ठिकाणी, तर जयराम बाबा भोसले म्हणायचे नेहमी एखादा अधिकारी व्यक्ती तुमच्या समोर बसत असेल तर ते चिंतन ऐकण्यासाठी नाही तर तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी। त्याने याप्रमाणे भाऊंनी फक्त आशीर्वाद देण्याचं काम करावं। जसे तुम्ही सर्व श्रोतसज्जन आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करताल तसं तासभर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो। गोडास या ठिकाणी सर्व संस्थेतील आमचे गुरुबंधू मंडळी आहेत, सर्वच परिसरातून गुणवान टाळकरी आमचे सुदाम महाराज आहेत, महागचाल गायलेले महाराज आहेत, परिसरातील सर्व टाळकरी मंडळी या ठिकाणी आमचे यूट्यूब चॅनलवाले चोपडे भाऊ आहेत आणि गोड असं या ठिकाणी ज्यांचं महापंगतीचं आयोजन आहे असे पूर्णा तालुक्यातील देवठाणा गावाचं नाव आणि त्या गावातील सरपंच आमचे हरिभक्तपरायण आदरणीय जोगदंड भाऊ, त्यांचा सर्वच असा गोड परिवार बरं का। रामेश्वर गोरखनाथरावजी जोगदंड, दत्तात्रय गोरखनाथरावजी जोगदंड, पुरुषोत्तम गोरखनाथरावजी जोगदंड, गोविंद गोरखनाथरावजी जोगदंड, सचिन रामेश्वर जोगदंड असा सर्व गोड असा परिवार आहे आणि सर्वांनी या ठिकाणी मला सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत। मारुती रायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करू की त्यांना उदंड आयुष्य लाभावं आणि उर्वरित आयुष्यामध्ये अशीच या ठिकाणी मारुती रायाची सेवा घडावी। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा। या ठिकाणी ते सुद्धा उपस्थित आहेत आणि मला या ठिकाणी महाराज सेवेचा योग भाऊ म्हणजे आमच्यावर छोट्या बंधुवत प्रेम करणारे आमचे पिंपळगावचे हरिभक्तपरायण संजय नाना मोरे या परिसरामध्येच पहिल्यांदा त्यांनी मला आणलं बरं का। आमचे संजय नाना आहेत। नाना बऱ्याच दिवसानं म्हणत होते की तुमची यशवाडीला एखादी सेवा झाली पाहिजे आणि माझी बी इच्छा होती बाबा, आणि मी त्यांना म्हणलं मला द्या बरं का। आता काही लोक म्हणतील हे काय भीक माग आहे का? भीक माग नाही बरं का, भीक मागाच आहे पण कुठं भीक मागाव याची अक्कल आहे बरं का। इथं हात पसरले समोर, पण गॅरंटीनं सांगतो हनुमंतरायाच्या समोर जर हात पसरले तर या हाताचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून हात पसरले। बऱ्याच दिवसाने इच्छा होती, इच्छा पूर्ण केली। सर्वच महाराज असे गोड या ठिकाणी परिसरातून माणसं आहेत। आमचे सिस्टीमवाले जड्डू काका आहेत, आमचे काष्टगावचे भागवत महाराज आहेत, माझ्यासोबत आलेले आमचे गुरुजी मस्के महाराज आहेत। सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि या ठिकाणी महाराज विशेष म्हणजे आदरणीय स्वामीजींना सुद्धा मला फोन केला आणि मी भाऊ विशेष एक गोष्ट सांगतो की एवढ्या संस्थानाला आपलं महत् भाग्य आहे की स्वामीजी सारखा महात्माला आपला म्हणजे आपलं पुण्यच आहे बाबा। हो, अत्यंत साधा सरळ स्वभाव, एवढे अधिकारी व्यक्ती असताना सुद्धा नम्रपणा बोलणं हे अत्यंत गोड असा स्वभाव। स्वामीजी पण या ठिकाणी उपस्थित आहेत, येतील किंवा तिकडे व्याप असेल कामाचा काही हरकत नाही। सर्वांच्या चरणी वंदन करतो आणि सद्गुरू बाबा जशी गुरुवारी राऊत बाबा बुद्धी देतील तसं तासभर चिंतन करण्याचा प्रयत्न करतो। विडाला आज सेवेकरता गायलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा आणि आजच्या अभंगातून महाराज सांगतात की बाबा साधूची संगत केली अथवा साधूची जर सेवा केली तर काय फलप्राप्ती होती। तसं पाहायला गेलं तर मानवी जीवन प्राप्त झालं की कोणाच्या ना कोणाच्या तरी संगतीमध्ये जातच बरं का। कोणाच्या ना कोणाच्या संगतीमध्ये जाऊन महाराज फजिती करून घेण्यापेक्षा, खाली हातानं वापस येण्यापेक्षा साधूच्या संगतीमध्ये जा आणि साधूच्या संगतीत गेलं की काही ना काहीतरी हाताला लागतं। हे तो एक संता ठाई
लाभ पायी उत्तम. मग साधकानं प्रश्न विचारला, महाराज आम्ही भलत्याच्या संगतीमध्ये जाणार नाहीत, महाराज आम्ही दुसऱ्याची संगत करणार नाहीत, आम्ही साधूची संगत करू, मग साधूच्या संगतीत आम्हाला लाभ भेटेल का? महाराज म्हणले, गॅरंटीनं सांगतो 100% साधूच्या संगतीत तुला लाभ भेटेल, पण एका गोष्टीच्या अटे, साधूच्या संगतीत तू गेला की तिथं मालक होण्याचा प्रयत्न करू नको. काय? साधूच्या संगतीत गेला ना, तिथं मालक होण्याचा प्रयत्न करू नको, तिथं सेवक म्हणून राहा, त्याचं दास्यत्व स्वीकार. आणि एकदा का साधूचं दास्यत्व स्वीकारलं, म्हणविता त्यांचे दास, आणि एकदा का त्यांचं दास्यत्व स्वीकारलं की पुढे आस उरेना. पुन्हा साधकानं प्रश्न विचारला, महाराज आम्ही साधूच्या संगतीमध्ये जाऊ, साधूचं दास्यत्व करू, पण साधू नेमका आम्हाला काय देतील? महाराज म्हणले, साधू तुला काय महाराज इमारत देणार नाहीत, कुठं 10-5 एकर जमीन घेऊन देणार नाहीत, साधू फक्त तुझ्यावर कृपा करतील. आणि एकदा का साधूनं कृपा केली, किती कृपा तुझी कल्पांतापर्यंत सरणार नाही. आणि अशी असणारी साधूची संगत, अशी असणारी साधूची सेवा तुम्हाला आवडेल, मला आवडेल यात काय नवल नाही, कीर्तनकाराला आवडेल यात काय नवल नाही, गायकाला आवडेल यात काय नवल नाही, इथं बसलेल्या वादकाला आवडेल यात काय नवल नाही. साधूची सेवा देव सुद्धा करायला तत्पर आहे. तुका म्हणे संत सेवा आणि हेची देवा उत्तम, असा अभंगाचा सरळशा भावार्थ विडाला. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. आज विशेष गोष्ट म्हणजे पर्व काळ महाराज, आज हरिदिनी एकादशीचा दिवस आहे. ऐका, संप्रदायामध्ये 3 गोष्टीला विशेष महत्व दिलं. ना 1 वाजेपर्यंत ना सेवा, 1 वाजेपर्यंत. ऐक, संप्रदायामध्ये विशेष करून 3 गोष्टीला महत्व दिलं बरं का सुदाम महाराज. पहिली गोष्ट म्हणजे नामाला महत्व दिलं, दुसरी गोष्ट म्हणजे वारीला महत्व दिलं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्रताला महत्व दिलं. वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही काय करता ह्याच्यापेक्षा किती नाम साधना घेता याला जास्त महत्व आहे, म्हणून पहिलं महत्व नामाला दिलं. ऐका, दुसरी गोष्ट म्हणजे संप्रदायामध्ये वारीला महत्व दिलं. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ, ज्या माणसाच्या, ज्याच्या कपाळाला गोपी चंदन टिळाय, कोणी बोलू नका, शांत राहा, बारीतले माणसं. पहिली गोष्ट म्हणजे नाम साधनेला महत्व दिलं, दुसरी गोष्ट म्हणजे वारीला महत्व दिलं. ऐका, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, जो ज्ञानेश्वरीचं पारायण करतो, गाथ्याचं पारायण करतो, जो स्वतःला वारकरी म्हणून घेतो, त्यानं वर्षभर कुठं बी बोंबलत फिरावं बरं का, वर्षभर कुठं बी जावं, पण देवानं स्वतः सांगितलं की बाबा 2 वेळेस मला विसरू नको. आषाढी कार्तिकी विसरू नका माझा, आषाढी कार्तिकी विसरू नका माझा, विसरू नका माझा, आषाढी कार्तिकी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका माझं सांगत से गुज पांडुरंग. डबल चाल म्हणले की जरा भरून आल्यासारखं होतंय, बाकी काही नाही. विशेष महत्व दिलं. ऐका, वारीला एक महत्व दिलं, आणि तिसरी गोष्ट म्हणजे व्रताला महत्व दिलं. व्रत कोणतं? एकादशीचं व्रत. आता ऐका, ही एकादशीची निर्मिती कशी झाली, एकादशी का धरावी याचं थोडं चिंतन मांडतो, लगेच अभंगाव येतो. ऐका, एकादशीचं किती महत्व. एक रुक्मांगद नावाचा राजा होता बर का. रुक्मांगद नावाचा राजा होता, आणि सकाळी सकाळी महाराज बागेमध्ये फिरायला आला. तर 2 दिवस झालं, 3 दिवस निरीक्षण केलं, आपल्या बागेतले रोज फुलं चोरायला जात होती. बघितलं तर फुलं दिसत नाहीत, बघितलं तर फुलं दिसत नाहीत. एके दिवशी प्रधानाला बोलवून घेतलं आणि सांगितलं, अरे थोडं लक्ष करत जा, सकाळ लवकर उठत जा, रोज आपल्या बागेतले फुलं चोरीला जातात, कोण चोरते, चोराचा शोध लाव. प्रधान 2-3 दिवस बेजार झाले, पण अजिबात चोरायचा शोध लागत नाही. पण एके दिवशी चोर सापडले, जसे चोर सापडले तसे धरले, राज दरबारामध्ये नेले. राजे
तुम्ही बऱ्याच दिवसानं म्हणता की चोरी होती फुलाची, चोरी होती फुलाची. ते चोर सापडलेत, तुमच्या पुढे हजर केलेत. राजानं प्रश्न विचारला, ए बाबांनो, चोरांनो, कुठले रे तुम्ही? परभणीचे का, पाथरीचे का, मानवतचे का? चोरांना हात जोडले आणि सांगितलं, राजे, आम्ही परभणीचे नाहीत, आम्ही पाथरीचे नाहीत, आम्ही मानवतचे नाहीत. मग कुठलेत? आम्ही वैकुंठातले. वैकुंठातले असा शब्द ऐकला की राजाला इतका आनंद झाला. राजा सुद्धा सात्विक होता ना महाराज. वैकुंठातले? अरे बाबा, वैकुंठातून येतात? हो राजे, तुमच्या बागेतले फुलं घेत होता ना, आम्ही वैकुंठाला घेऊन जातो. बरं मला सांगा, थोडं चहा पाणी नाश्ता करा, तुम्ही वैकुंठातनं आलात ना, चांगली गोष्ट. पण मला सांगा, इतक्या दिवस सापडण्याचा प्रयत्न करत होतो आम्ही, पण तुम्ही सापडत नव्हतं, आज कसं काय सापडले? ते चोर म्हणले, राजे काय झालं? म्हणले, आम्ही रोज येतो, फुलं नेतो, पण आज आमचं वाहन बिघडले. ते म्हणले, कोणतं वाहन आहे? स्विफ्ट डिझायर, इर्टिका? तसलं काही बी नाही. म्हणले, विमान आहे आमच्याकडे. विमान बिघडलं? बरं काय हरकत नाही. म्हणले, नाश्ता करा, आत्ता मेकॅनिकल बोलवितो आणि तुमचं विमान नीट करतो आणि विमानवरी पाठवतो. पण चोर म्हणले, राजे, आमचं विमान असंही म्हणले, इथं मेकॅनिकलच नाही त्याचा. कसं मेकॅनिकल नाही? म्हणले, आज एकादशीचा दिवस आहे, आज हरिदिनीचा दिवस आहे, आमचं विमान एकाच माणसाचं नीट होतंय, जो रात्रीच्या 12 पासून ज्यानं अन्न खाल्लं नाही आणि पाणी प्राशन केलं नाही, अशा माणसानं हात लावला की आमचं विमान चालू होतंय. आता महाराज, पहिल्यांदा काय एकादशी नव्हती, काय नव्हती, नाना कामाधंद्याचे दिवस होते, कापसं याचायचे, सोयाबीन कापायचे. 6 लोकांना टर भाकरी खाल्या होत्या. राजे म्हणले, पंचायतच पडली, उपाशी माणूस. राजे म्हणले, तरी बघतो. दौंडी पिटवाय सुरू केली. ऐका हो ऐका, रात्रीच्या 12 वाजल्यापासून कोणी अन्न खाल्लं नसल, कोणी जर पाणी पिलं नसल, तर अशा माणसानं राजाची भेट घ्या. राजाचं त्याच्याकडे काम आहे आणि काम झालं की राजा त्याला अर्ध राज्य देऊन टाकणार आहे. अशी दौंडी फिरू लागली. आता सगळे लोक 6 नेऱ्या करून बसले होते बाबा. पण तितक्यात एक म्हातारी आली. काय 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 काय? ऐकू ये नका? नाही ऐकू येत नाही, जरा कानात सांग. ऐका हो ऐका, कोणी अन्न खाल्लं नसल, कोणी पाणी प्राशन केलं नसल, असा कोणी माणूस असेल तर राजा त्याला अर्ध राज्य देणार आहे. इतका म्हातारीला आनंद झाला. म्हातारी म्हणली, बाई लागते का गडी लागते? ते म्हणला, काही बी असना पण उपवाशी लागते. काय म्हणला? काही बी असना पण उपवाशी लागते. सासूबाई म्हणली, लई चांगलं झालं म्हणली, सोन्यान पिवळं. रात्री सून खप केली म्हणली, असे भांडणं झालेत आणि रात्रीपासून सून अन्न बी खाईन आणि पाणी बी पिईन. सासूबाई खुशच झाली ना. पहिल्या काळात सासा मारायच्या सुनाला, बरं का, आता जमत नाही. का सासा मारायच्या सुनाला? तर घरामध्ये इंड्रियलचे डबे नव्हती म्हणून मारायच्या. आता घरोघरी इंड्रियलचे डबे झाले, त्याच्यानं मारण्याच्या भानगडीत पडायचं नाही. सुनबाईला मारलं तर सुनबाईकडे पळत पळत सासूबाई गेली आणि सासूबाई म्हणली, सुनबाई. ती म्हणली, सुनबाई ऐक. ती म्हणली, ऐक काय काय? तू ही माय जरी आलीस तर मी अन्न बी खाणार नाही, पाणी बी पिणार नाही. ती म्हणली, अनेक घंटाभर अन्न बी खाऊ नको, पाणी बी खाऊ नको, नुसतं ऐक, माझ्यासोबत राजाकडे चल. ती सुनबाई म्हणली, राजा काय? राजाच्या बापाकडे जरी नेलंस तर अन्न बी खाणार नाही, पाणी बी पिणार नाही, अशीच मरल. सासूबाई म्हणली, घंटाभर अन्न बी खाऊ नको, पाणी बी पिऊ नको, चल राज दरबारामध्ये. सुनाच्या हाताला धरलं सासूबाईनं आणि राज दरबारामध्ये उभा केलं. राजे, तुमची दौंडी ऐकली, मी आले. मान्य का तुला? तुझ्याकडे आहे का अन्न पाणी न खाल्लेलं? हो, माझ्या सुनानं रात्री 12 वाजल्यापासून राग राग पाणी बी पिलं नाही आणि अन्न बी खाल्लं नाही. राजे म्हणले, एखादी चोरटी सुना असती, लपून चपून खाती, लगेच टेस्ट करतो म्हणले, करते, चल म्हणले. सुनबाई सासूबाई वैकुंठातले चोर, राजा प्रधान सगळे उठले महाराज, बागेत गेले आणि सुनबाईला म्हणले, खरंच तू अन्न पाणी नाही खाल्लंस का? टेस्ट करतो म्हणले, लाव हात. सुनबाईनं हात लावल्याबरोबर महाराज विमान चालू झालं. नुसतं सहज जरी एकादशीच्या दिवशी उपवासी राहिलं तर वैकुंठातलं विमान चालू होते. मग एकादश धरल्यावर काय पाप लागणार आहे का पुण्यच लागणार आहे? विठाला मग सुनबाईनं हात लावला आणि विमान चालू झालं. वैकुंठात महाराज फुलं गेले. त्या दिवशीपासून राजाला एकादशीचं महत्व कळालं. राजा म्हणला, आजपासून येणाऱ्या एकादशीपासून जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्या नगरीमध्ये प्रत्येकाने एकादशी धरायची. येत्या एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला सगळीकडे दौंडी दिली. ऐका हो ऐका, उद्याच्याला एकादशीचं व्रत आहे. उद्या कोणी अन्न खायचं नाही, उद्या कोणी खोटं बोलायचं नाही, उद्या कोणी विषयाचं सेवन करायचं नाही, उद्या दिवसभर सगळ्या माणसांनी नामस्मरण करायचं, अशी दौंडी पिटवली. विठाला विठाला स्वामीजींच्या या ठिकाणी उपस्थित सर्वांनी एकदा टाळीमध्ये सहज स्वागत. ऐक, दौंडी पिटवली, सगळीकडे दौंडी चालू झाली. ऐका व ऐका,
उद्याच्याला एकादशी आहे. सगळ्या लोकांना ऐकलं. आता राजा बोले आणि दल आले. राजाचं सगळ्यांना ऐकलं. सगळ्या नगरीमध्ये एकादशी सुरू झाली महाराज. बऱ्याच दिवस झालं यमदेवानं वरून बघितलं. इतकं पुण्य झालं एकादशीचं, एक बी माणूस मरायला तयार नाही. 15 मध्ये पुण्य असल्यावर कोण मारणार आहे? एक बी मरायला तयार नाही. यमदेवानं वरून बघितलं आणि सांगितलं आपला धंदा बंद पडते, ड्युटीहून खाली करते. डायरेक्ट ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विनंती केली, अशा करता अशी एक नगरी आणि त्या नगरीचा राजा आहे आणि सगळ्या लोकांना एकादशी धरायला लावतो आणि इतकं एकादशीचं पुण्य झाले की एकही माणूस मरायला तयार नाही. अमावर्ता एकादशी, अमावर्ता एकादशी, देवकेशव तीर्थ तुळसी, देवकेशव तीर्थ तुळसी, आणि यमदेवाने ब्रह्मदेवाचा धावा केला आणि सांगितलं अशा करता अशी नगरीने एक सुद्धा माणूस मरायला तयार नाही. सगळे लोक जिवंत आहेत. का तर एकादशीचं पुण्य पदरामध्ये प्राप्त झालेलं आहे. आता ब्रह्मदेव म्हणले काहीतरी आयडिया करावं लागेल. माणसं मेल्याशिवाय दुसरे माणसं जन्माला घालावं लागतील का? आता एखादं जर गावात जर पुण्य प्राप्त केलं त्या गावात ते माणसंच मरण गेलं तर दुसरे जन्माला आल्यावर कुठं झोपवायचे? तर पहिले घालावं लागतील ना. तसं ब्रह्मदेव म्हणले काहीतरी आयडिया करतो. ब्रह्मदेवानं रंभेचा धावा केला आणि सांगितलं तुला खाली जावं लागेल, एकादशी व्रताचं भंग करावं लागेल. आता सकाळी सकाळी महाराज रंभा खाली उतरली आणि राजा सुद्धा महाराज मॉर्निंग वॉकला निघालता. सकाळी फिरतात ना लोक रोडनं मोठाल्या ढेरीवाले. मी एकदा संभाजीनगरवरून कीर्तनाला निघालो भाऊ आणि रोडमध्ये माणूस पळू लागलं. मी आलो ओ मामा एवढी मोठी ढेरी. आणि माणसं कुणानं बोलत नाही. ते म्हणजे एवढी ढेरी वाढाय घरचं खावं लागतं. काय म्हणले एवढी ढेरी वाढायला घरचं खावं लागत आहे म्हणजे. मी आलो काय तरी कुदंडाचं उगाच आलं म्हणलं काऊन पळायला. थोडं चर पळत गेलं महाराज. केळ खाली असं केळाचं साल्ट होतं दणकून घसरलं आणि दणकून आदळलं. मी जवळ गेलो म्हणे महाराज उचला. मी हाताला धरलं उचललं. म्हणला महाराज काडीमुडी दिसतोच पण उचललं. मी आम्हाला याला बाहेरचं खावं लागत आहे. तसं सकाळी सकाळी माणसं पळू लागले ते. तसेच ते मॉर्निंग वॉकला राजे आले. राजानं महाराज सुंदर अशी स्त्री बघितली. जवळ गेले. कोण तुम्ही? मी आशा करता अशी. काय माझ्यासोबत लग्न करशील का? ती म्हणजे लग्न करते पण एका गोष्टीची अट आहे, माझं ऐकावं लागेल. राजे म्हणले काय हरकत नाही. काय तुझी अट आहे? काय सांगते? म्हणजे योग्य वेळ आल्याच्या नंतर मी सांगल. वचनबद्ध करून घेतलं. लग्न झालं. काही दिवसावर एकादशी आली. दशमीच्या दिवशी महाराज सगळीकडे दौंडी पिटू लागली. ऐका हो ऐका, उद्याच्याला एकादशी आहे. उद्याच्याला कोणी विषयाचं सेवन करायचं नाही. उद्याच्याला कोणी अन्न खायचं नाही. उद्या कोणी खोटं बोलायचं नाही. दिवसभर सगळ्यांनी भगवंताचं नामस्मरण करायचं. अशी दौंडी ऐकली आणि तिनं त्या दौंडी देणाऱ्याला बोलून घेतलं. म्हणजे इकडे काय आता उलटी दौंडी द्यायची म्हणली आजच्या एकादशीला. काय उलटी? जे करायला सांगतोस ते करायला नाही सांगायचं. ऐका ऐका, उद्याच्यानं सगळ्यांना जेवायचं. उद्याच्याला सगळ्यांनी खोटं बोलायचं. अशी दौंडी दे म्हणे. ते म्हणला बऱ्याच दिवसानं मी कामाला आहे. अशी खोटी दौंडी देत नाही. मला राजाला नुसती टच करू द्या म्हणे. राजाला विचारलं अशा करता असं राणी साहेबांना आदेश दिलाय म्हणे. राजा संताप झाला आणि राणीकडे पळत आला. काय म्हणते तू? ती म्हणली तुम्हाला सांगितलं होतं वचनाला पक्क राहावं लागल. मी म्हणले होते माझं तुम्हाला काहीतरी ऐकावं लागल. राजाच्या पुढे धर्मसंकट उभा राहिलं. राजा रडू लागला. बायकोला विनंती करू लागला दुसरं काही बी माग पण एकादशी व्रताचं भंग करू नको. आता बोलून चालून महाराज ती परीक्षा बघायला चालली होती. ती म्हणली दुसरी एक आट आहे म्हणली. जर तुम्हाला एकादशी व्रताचं भंग जर करायचा नसेल तर तुमचा स्वतःचा मुलगा तुम्हाला मारावा लागल. राजा ढसढसा रडू लागला. काय धर्मसंकट उभा राहिलं. एक तर एकादशी तरी सगळ्या नगरीला सोडावं लागल, नाही तर स्वतःचा मुलगा तरी मारावा लागल. राजा रडू लागला. तितक्यात राजाच्या मुलाच्या कानावर बातमी गेली. धर्मांगद नावाचा पोरगा पळत आला आणि बाबाला विनंती करू लागला. बाबा अहो माझ्यासारखे किती पोरं जन्माला येतील पण आज एकादशी व्रताचं भंग करू नका. मारा मला बाबा, मारा मला बाबा. 10 मिनिटं विचार केला आणि बापाने शेवटी निर्णय घेतला. एकादशी व्रताचा भंग करायचं नाही. स्वतःच्या पोराला मारायचं पण एकादशी व्रत मोडायचं नाही. सगळी नगरी उभा राहिली. सगळी नगरी बघत होती. रडू लागली. एखाद्या माणसाचं बद्दल चांगल्या माणसाबद्दल वाईट झालं ना लोक म्हणतात अरे याच्या बाबतीत असं घडायला नाही पाहिजे होतं.
तसं नगरी रडू लागली. काय राजाच्या बाबतीत घडलं? राजानं अशी तलवार केली आणि स्वतःच्या पोराच्या द्वारात अशी मारायची. तितक्यात भरधाव वेगानं तलवार सोडली. तितक्यात विष्णू प्रगट झाली ना अशी तलवार हातात धरली. विष्णूचा श्वास सुगंध सरभर महाराज दरवळला. सगळ्या लोकांनी दर्शन घेतलं आणि विष्णूने त्या दिवशी वरदान देऊन टाकलं. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत एकादशी आहे. नवे नवे जोपर्यंत एकादशी आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे. आणि तोपर्यंत तुझी एकादशीची कथा ऐकल्याशिवाय एकादश परिपूर्ण होणार नाही. वरदान देऊन टाकलं. एवढं एकादशीचं महत्व. विठाला म्हणून जेवढ्या माणसाला मनुष्य देह प्राप्त झाला त्याने एकादशी व्रताचं पालन करावं. आमचे गुरुवर्य राऊत बाबा सांगायचे पाठामध्ये एकादशी फक्त 2 माणसाला माप आहे म्हणले बरं का. 2 किंवा 3 माणसाला सांगायचे बाबा. म्हणजे एखाद्याचं वय 80च्या पलीकड झाले, ज्याला काही अन्न पचत नाही, अन्न खाल्ल्याशिवाय हरकत नाही जगण्यासाठी, त्या माणसानं एक एकादशी धरू नये. आणि ज्या माय माऊलीचा बच्चा छोटं लहान लेकरू तिला दूध उत्पन्न करावंच लागतं त्या बाळासाठी, अशा माय माऊलीने एक एकादश धरू नये. आणि 8 वर्षाच्या खालच्या बाळानं एक धरू नये. बाकी सगळ्यांना एकादशी धरावी. नाही जर एकादश धरली तर त्याच्यात आणि गाढवामध्ये काहीच फरक नाही. विठाला मग एवढं असं सुंदर असं एकादशीचं महत्व आहे. जेवढ्या जेवढ्या माणसाने एकादशी धरली त्यांना धन्यवाद. आणि ज्यांनी चहा बिस्किट दाबून आणले त्यांना कोटी कोटी धन्यवाद. बरं का. आज संकल्प करून टाका इथं मारुतीरायाच्या मंदिरासमोर, आजपासून जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत एकादशी धरल्याशिवाय मी राहणार नाही. ज्यांना ज्यांना नाही त्यांनी बरं का. काय म्हणतं माणसं म्हणते ना आम्ही धरून बी आम्हाला माणसं महाराज फटकायलेतच, तसं काय नाही बरं का. ज्यांनी धरली नाही त्यांच्यासाठी सांगायलो. ऐका, एकादशीचं महत्व झालं. आता अभंगावर येतो. ऐका, मला टाइम बी आता. आजच्या अभंगातून महाराज साधूच्या संगतीतली फलप्राप्ती सांगतात. अभंग निवडण्याचा एकच हेतू, जो दरबार आहे तो देवाचा नाही साधूचा आहे बरं का. हनुमंतराया देव नाहीत, संत किंवा भक्त 2 वर्गामध्ये येतात. म्हणून महाराज हनुमंतरायाची सेवा केल्याच्या नंतर काय फलप्राप्ती होती याची विवेचना सांगायची. विठाला जगाच्या पाठीवर जीव जन्माला आला की माणसाला 3 गोष्टीची विशेष करून गरज असती. कोणत्या बाबा? 3 गोष्टीची गरज असती. तंबाखू, गाय छाप, चुना, अन्न, वस्त्र, निवारा. 3 गोष्टीची गरज असती. पण ह्याच्या पुढे जाऊन सांगतो, माणसाचं जीवन परिपूर्ण होण्यासाठी, या जन्माचं सार्थक होण्यासाठी चांगल्या संगतीची गरज आहे. विठाला माणसाला कोणाच्या ना कोणाच्या तरी संगतीत जावं लागतं. मग भलत्या सलत्याच्या संगतीत जाण्यापेक्षा माणसानं आपल्यापेक्षा उच्च स्तराच्या माणसाची संगत करावी. आणि संगतीला इतकं विशेष महत्व आहे महाराज. कनिष्ठाच्या संगतीत गेलं तर कनिष्ठ व्हायला वेळ लागत नाही. मध्यमाच्या संगतीत गेलं तर मध्यम व्हायला वेळ लागत नाही. आणि वरिष्ठाच्या संगतीत गेलं तर वरिष्ठ व्हायला वेळ लागत नाही. आता हिरा किती मौल्यवान वस्तू आहे बाबा. हिरा किती मौल्यवान वस्तू आहे. पण तोच हिरा जर ढेकणाच्या संगतीत आला तर नाश पावतो. ढेकणाच्या संगे हिरा जो भंगारा, 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 नाडीला संगे नाडीला ढेकणाच्या संगे हिरा जो भंगारा, ढेकणाच्या संगे हिरा जो भंगारा,
वैष्णवाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडीला साधू जैसा. आता मागच्या चरणापेक्षा पुढच्या 2 शब्दाचा विचार करायचा. साधू जरी असल तर वाईटाच्या संगतीत गेलं तर साधू सुद्धा बिघडायला महाराज कमी करत नाही. मोठ्याचं उदाहरण आहे भीष्म महापिता. एवढे अधिकार संपन्न असताना सुद्धा महाराज वाईटाची संगत जीवनामध्ये घडली. विराटाच्या घरच्या गाई चोरण्याचं महाराज मन झालं. दुर्योधनासारख्याची संगत घडली. दुर्योधनाच्या घरचं अन्न खाल्ल्यामुळे महाराज मन बेचैन झालं. मग मी नेहमी सांगत असतो बाबा अन्न माणसानं चांगलं खात जावं बरं का. यशवाडी संस्थानावर निस्ता हाताव प्रसाद भेटला तरी महत् भाग्य आहे. आणि गोंधळात जाऊन रेटून हाणणं हे अनंत जन्माचं पाप आहे. विठाला अन्न सुद्धा चांगलं केलं पाहिजे महाराज, खाल्लं पाहिजे. पाणी सुद्धा चांगलं पिलं पाहिजे. अन्नात बदल झाला की मन बिघडतं आणि पाण्यात बदल झाला की माणूस बिघडतो. कपडून टाकीन बरं का. ते पाण्यात बदल म्हणजे अन्न आणि पाणी. ऐका संगत जशी असेल तसं माणसाचं जीवन घडतं. कनिष्ठाच्या संगतीत गेलं की कनिष्ठ व्हायला वेळ लागत नाही. मध्यमाच्या संगतीत गेलं तर मध्यम व्हायला वेळ लागत नाही. आणि वरिष्ठाच्या संगतीमध्ये गेलं तर वरिष्ठ व्हायला वेळ लागत नाही. एका माणसानं जीवनभर पाप केलं त्याचं नाव वाल्या कोडी. त्याच्या इतकं पाप कोणीच केलं नाही. आपण करून करून काय पाप केलं असेल महाराज. उगा 5-25 कोंबड्याचा जीव घेतला असेल. दुसरं काय त्यानं माणसाच्या माणसं पार योग्य प्रमाण. ऐक इतकं बाल्या कोळ्यानं पाप केलं महाराज. पण त्या पापाला संगत चांगली भेटली महाराज. नारद महर्षीची संगत भेटली आणि जीवनात बदल झाला. वाल्या कोळ्यानं काय कीर्तन ऐकले नव्हते, कथा ऐकली नव्हती, आबा भागवत कथा ऐकली नव्हती, काही नाही. फक्त संगत घडली. मला कधी कधी प्रश्न निर्माण होतो भाऊ सांगणारामध्ये दोष व्हालाय का ऐकणारामध्ये दोष व्हालाय. माणसं दिवस रात्र कीर्तन कथा ऐकलेत बदल कसा होईन. वाल्या कोळ्याला नुसती संगत झालती हो. संगत झाली तर जीवनात बदल केला. देवाच्या मालकाचं चरित्र आधीच दिलं. केले रामायण टाळी वाजवा एकदा.
इथं म्हणजे आता कशालाच कमी नाही बरं का बाबा. सुरुवात एकदा झाली की सगळे एक 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 एकदा पात्रवाळी पडली मग मारुतीरायापाशी मारुतीराय येणारच नाही. एकदा पात्रवाळी पडली की गुलाबजाम बासुंदी त्याला काहीच कमी पडणार नाही. फक्त इथं येऊन बसायला पाहिजे पंक्तीला माणसानं. ऐका, जसा संघ करताल तसं तुमचं जीवन घडत असतं. मग संगतीला इतकं विशेष महत्व आहे. तर महाराज मग आमच्या जीवनामध्ये संगत कशी करावी तसं पाहायला गेलं तर आबा जीव 4 जणांच्या संगतीमध्ये जातो. ऐका, जीव हा पहिल्यांदा संगती करतो जडाची, जीव हा दुसऱ्यांदा संगती करतो जीवाची, जीव हा तिसऱ्यांदा संगती करतो देवाची, जीव हा चौथ्यांदा संगती करतो महाराज संताची. पण याच्यात फार मोठी गंमत आहे. 2 संगतीमध्ये किती बी आटापिटा करा काहीच लागत नाही आणि 2 संगतीमध्ये काही ना काहीतरी भेटल्याशिवाय राहत नाही. विठाला आता जीव हा पहिल्यांदा जडाच्या संगतीमध्ये शोधण्यासाठी गेला, काहीतरी भेटतं का? आता पहिला प्रश्न निर्माण होतो, जड कशाला म्हणायचं? जड म्हणजे अचेतन, ज्याच्यात जीव नाही त्याला जड म्हणायचं. बाबा तुमचं वय किती? 55. आता उद्याच्याला समजा तुम्ही वृंदावन काशीचा प्रवास सुरू केला आणि तुम्ही इथं कोणाला तरी म्हणलात मला सोबत कोणतरी पाहिजे. स्वामीजीला विचारलं, स्वामीजी म्हणले हनुमान जयंतीपासून सगळं बुक आहे, अजिबात जमत नाही, कोणीच नाही, एकही माणूस बळ. इकडे आमच्या आबाला म्हणले तुम्ही येतात का? आबा म्हणले आका सेलू तालुका बुक आहे माझ्याकडे, त्याच्यामुळं काही मला जमत नाही. तुम्ही म्हणले एकही माणूस येईन, आपल्याला सोबत कोणालाच घ्यायचं नाही, ह्या स्पीकरला घ्यायचं म्हणले. याला सोबत घेतलं. मला सांगा काशी वृंदावन येईपर्यंत हे किद्दा विचारीन चहा पाणी आहे का, झोप लागायली का, कोणतं स्टेशन यायले का, विचारील का? म्हणजे याच्यात जीवच नाही ना, याची संगती करून काय फलप्राप्ती होणार आहे? तसं महाराज शास्त्रकार सांगतात, ज्या संसाराच्या तुम्ही नादाला लागलात बरं का, त्या संसारात जीव नाही, किती बी त्याच्यासोबत राहा तुम्हाला काहीच देणार नाही. महाराज विठाला 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 संसार अशी एक गोष्ट नित्य बदल होत राहतो, तिचं नाव संसार महाराज बरं का. संसारात तुम्हाला आम्हाला बेजार होईल याच्यात काही नवल नाही. जडू काका भल्या भल्याची परेशानी केली. तुकोबारासारखे महात्मे सुद्धा म्हणले संसाराच्या तापे संसाराच्या तापे म्हणतात की संसाराच्या तापे तापलो मी देवान करिता सेवा कुटुंबाची. काही बी होत्या फक्त आपल्या उघडं पडू देऊ नका. या बायासारखं करीत पाहिजे. गाणं जरी पाठ नसतं बायामध्ये ने 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 मागन बाई ग, तसं आपल्या फक्त संसाराची सेवा करून भल्या भल्याला परेशानी केली. तुमची आमची काय कथा? मग माणसं म्हणतील महाराज आम्ही संसारामध्ये, तुम्ही म्हणतात की काही भेटत नाही. मग जे आम्हाला भेटतंय ते काय? ते भेटत नाही, त्याचा निस्ता भास होतोय. त्याला महाराज सोप्या भाषेत गावरान शब्दात जर सांगायचं गेलं तर त्याला हिरवळ म्हणीत जा बरं का. नुसतं महाराज भेटल्यासारखं वाटतंय आणि एकदा काय हिरवळीला तोंड लागलं जनावराचं की ते काही करा आकडत नाही. आणि हिरवळ कशी बाबा? एकदा पहिल्यांदा सुतविती, दुसऱ्यांदा गुतविती आणि शेवट जीवनभर कुतविती बरं का. जनावराचंच बघा ना उदाहरण तुम्ही. एखादं मोकाट जनावर असू द्या, सतविणारं गोरं, आणि माणसं गवसच न गेल्यावर काय करतात? वाड्याची पेंडी घरात घेतात आणि वाड्याची पेंडी घेऊन काय करतात? य य य य य र य
आरपा ये त्याला वाटते मला खाऊ पिऊ घालायलेत काय की ते लालचीनं महाराज हिरवळीला तोंड लावते, पेंडीला तोंड लावलं की मालक यशनीला धरते ना अडकून ठेवते. तसंच आहे तुमचं आमचं नुसतं सुख दाखविते, सुखाची लालच दाखविते आणि एकदा नादाला लागलं की पक गुंतवून ठेवते. विठाला विठाला संसार कोणाची बिलं काढीत नाही, संसारामध्ये कोणाला काही भेटत नाही महाराज. ज्याचा स्वभावच आहे महाराज बदलत राहणं. संमित प्रकारे संसरती इति नाम संसार. नित्य ज्याच्यामध्ये बदल होतो त्याचं नाव संसार. काय झालं बाबा, जुन्या काळात डोंबाऱ्याचा खेळ यायचा. जुन्या माणसाला माहित असेल डोंबाऱ्याचा खेळ. त्याच्यात 3 पार्ट असतात, एक गाढव, एक नाचणारी पोरगी आणि दोरी. बर का, गावगाव इथं झालं की मानवत झालं की पात्री, गावगाव फिरायचे, ते दोरी बांधायचे आणि दोरीवर ती पोरगी नाचायची. त्यांच्याकडे एक गाढव कामाला होतं. ते गाढव सकाळात चरायला सुटलं बर का, आणि गाढवाला गाढव भेटलं. सकाळी सकाळी भेटत येत, काही संध्याकाळला भेटत येत. भेटला, राम 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 झाला. ती म्हणे तू वाळून कसा चालला, म्हणे तब्येत कशाने तुझी खराब झाली. ते म्हणला काय करावं रे, कामाचा लयची याप आहे म्हणला. खालाच पुरसत भेटणं मला 7ला जे पाठी वजं घ्यावं लागतं की दुसऱ्या दिवशी लगेच. ते म्हणे मग एवढं मरमर काय काय सोबत न्यायचं मानवा जीवनात येऊन दे काम सोडून. ते मला काम सोडून देऊ वाटायले म्हणला, पण तिथं काय मोठी गंमत आहे म्हणला, थोडंसं आपलं तिथं भांडवल गुतलंय म्हणला. नेमकं काय झालंय माही. ते म्हणे काय खेळ सुरू झाला की आमचा मालक त्या पुरीला दोरीवर चढवतो. नाचत असताना म्हणते सकू नीट नाच, नाही जर नीट नाचलीस तर तुझं लग्न या गाढवासोबत लावून देईल. मला वाटायला उगा 2-3 वर्षे बेजारी का होईना पण बेजारीचं फळ भेटन, बायको भेटन. त्या गाढवाचं जाऊ द्या, तुमचं आमचं तसंच झालंय. डोंबाऱ्याचा खेळ म्हणजे संसार, सकू म्हणजे सुख आणि गाढव म्हणजे तुम्ही आम्ही. मी बी त्याच्यात बरं का. लोक म्हणजे मला गाढव म्हणायत का, तसंच झालंय. महाराजाची प्रमाणात निश्चित आशा लागली. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. आशा जन्म गेला आणि क्षण एक मुक्ती यत्न केला. नाही तुम्हाला आम्हाला फक्त महाराज काय आशा लागली त्या संसाराची आणि त्या संसारात काही भेटणं झालं. आणि संसाराची एक दुसरी तुम्हाला एक सांगतो, संसार म्हणजे अशी गोष्ट आहे त्याच्यात काही बी करा तुमच्या वाट्याला काही ना काही लागतं. सुख नाही कोठे आली या संसारी, सुख नाही कोठे आली या संसारी, सुख नाही कोठे आली या संसारी, सुख नाही कोठे आली या संसारी. नाही कुठे म्हणजे सुख भेटत नाही, त्याच्या अर्थी दुःख भेटतं. काय झालं, मुंबई सारख्या ठिकाणी एक पोरग राहायला गेलं, नवीनच लग्न झालं आणि मुंबईच्या ठिकाणी महाराज दोन बायची दोन एवढीच रूम, एक इकडून बसणार एक इकडून बसणार तेवढीच रूम महाराज. तिथं माझा मुक्काम
बरं का. मी म्हणलं चहा पाणी पाजवून जाऊ दे, म्हणलं तिथं काय झोपायची काय जागा नाही काय नाही. ते म्हणे महाराज झोपा, तुमची व्यवस्था करतो इथं. आणि मी म्हणलं एवढीशीच रूम कसे माणसं झोपणार, तुला 3 पोर आहेत म्हणलं कसं झोपणार. महाराज म्हणला गप्पा ना, गप्पा तर हाणत बसून 12-1 वाजता गप्पा हाणल्या. त्याचं मोठं पोरग रडायला लागलं. म्हणला महाराज मला झोप यायली. मी आलं झोपी घाल बाबा. त्यानं महाराज पलंगावर टाकलं, पोरग 10 मिनिटात झोपलं. पोरग उचललं पलंगाखाली. दुसरं म्हणलं मला झोप यायली. दुसरं टाकलं, त्याला उचललं पलंगाखाली. तिसरं म्हणलं मला झोप यायली. तिसरं उचललं पलंगाखाली. मी म्हणलं मला बी झोप यायली. मी झोपलो. सकाळी उठून बघतो तर पलंगाखाली मी. तसं ते माणूस महाराज दुसरा एक मित्र तिथं गेला आणि लग्न झालं तर नेमकंच. आणि आता बसल्या बसल्या मला सुखाचा विचार सांगायलो. बसल्या बसल्या बायकोला म्हणला आता आपलं लग्न झालंय म्हणला, आपण दोघंच आहेत, जर तिसरं झालं तर कुठं झोपल. आता आहे का नाही कुठं ना. बायको म्हणली काय बी काय विचारतात मधातच झोपन. हो पलीकडे म्हणे. थोडं पलीकड झालं. म्हणला ह्याच्या पाठीवर जर आवळे जावळे झाली तर कुठं झोपते. बायको म्हणली येड्यावणी काय करतात इथं झोपते ना. व्हानं पलीकड. जे पलीकड सर काय गेलं वरून पडलं तर कंबरच मोडून बसलं. मला सांगा पोरग झालं का नाही. जर नाही झालेलं पोरग जर कंबरा मोडीत असेल तर झालेलं काय काय मोडीत. हा म्हणजे संसारात काहीच नाही. पहिली संगत बघितली संसाराची. संसाराच्या संगतीत हा जीव गेला, काहीच भेटलं नाही. दुसरी संगत घ्या जीव. 2 जीव एकत्र आले काय भेटन हो. 2 दुःखी माणसं एकत्र आले तिथं सुख प्राप्त होईल का. 2 मूर्ख एकत्र आले शहाणे होतील का. एक इतका मूर्ख एक इतका मूर्ख. बाबा संस्थानाचा सारखं इथं गाव होतं आणि इथून परभणीला कॉलेजला अपडाऊन करत होता. एसटी मध्ये चढला. म्हणला कंडक्टर तिकीट द्या. तिकीट दिलं, खिशात घातलं. कंडक्टरला म्हणा आणखीन तिकीट द्या. कंडक्टर म्हणले काढलं ना. म्हणला ते पहिलं जर हरपलं तर दुसरं लागेल ना खिशात. पण कंडक्टर हुशार होता. म्हणला दोन्ही हरपले तर. म्हणला मग डॉक्टरात पास आहे ना. ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळलं त्यानं आता काय शाब्दाना खांजा घरी. कळत नाही गेलं. आणि ह्याचं बी कारण भाऊ हेच आहे. लोकांना का कळत नाही. संसारानं आंबट खट झालीत माणसं. कसलाही विनत करू द्या हसत नाहीत काही नाही. हो एक जण मला बसल्या बसल्या असं काही होतं. मला वाटलं चांगलं कीर्तन समजत आहे की आका कीर्तन त्याच्याकडे बघून केलं. आणि गेल्या मधात विचारलं बाबाचं लय अभ्यास आहे. म्हणजे अरे ते भैर आहे म्हणजे काय करा. आणि माझं कसं कीर्तन बाबा मी कोणाला काही बोलत नाही, कोणाला टाळ्या वाजवा म्हणत नाही काही नाही. आलात हेच मोठे उपकार आहेत. हो तुम्ही येणं गेलो का मंडपाला कीर्तन सांगायचे का. बरेच कीर्तनकार बेजार करीत हात वरी का तू जाईन मंडपाच्यावर का डोस केला ताण द्याला. माणसं हे तेच आजकाल हेच मोठी गोष्ट आहे बाबा. ताण द्यायचा नाही कोणाला. आणि संप्रदाय इतका महाराज आपला सोपा आहे. इथं सगळ्याला अधिकार आहे महाराज. सकळ अशी येते आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामेन. संप्रदायाचे तत्व सुद्धा भाऊ तसेच आहेत बरं का. आमचे गुरुवरे बाबा नेहमी पाठामध्ये सांगायचे संप्रदाय इतका नियमशीर आहे म्हणले बरं का. इथं आलेल्या प्रत्येक माणसाला नियम लागतो. बसलेल्या माणसानं सर्व अंगाचे कान करून कीर्तनकार काय बोलतो आणि काय सांगतो याच्या शब्दाकडे लक्ष करून आपल्या हिताचं चिंतन काय हे घ्यावं. ह्या बसलेल्या माणसाचं कर्तव्य. उभा राहिलेल्या टाळकऱ्यानं स्वर तालावर ताबा ठेवून कीर्तनकाराला लागल ते योग्य प्रमाण द्यावे. आणि देत असताना जे आपण चाली गातो त्या चालीतून अष्टसात्विक भाव निर्माण व्हावा हा त्याचं कर्तव्य. वाजवणाऱ्या वादकानं आपल्याला काय येतंय हे वाजवण्यापेक्षा गायकाला आणि कीर्तनकाराला काय लागतंय हे वाजवावं. आणि उभा राहिलेल्या कीर्तनकारानं आपला अभंग सोडून कुठेही बोंबलत न फिरता अभंगाच्या शब्दाची सेवा करत ज्ञानेश्वरीचे पुरावे गाथ्याचे पुरावे संत चरित्राचा आधार घेऊन तासभर कसं श्रोत्याचं मन वेधून भगवंतापर्यंत नेता येईल हे प्रयत्न करणं याचं नाव कीर्तन. तर नसल तर बाकी मग बावळ्याचा बाजारच विठाला. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतर श्री हरीची. आईची कीर्तन मर्यादा संताच्या घरची. आईची कीर्तन मर्यादा संताच्या घरची. दुसरी संगत बघितली ती म्हणजे जीवाची. जीवाच्या संगतीत माणसाला काही भेटलं नाही. चला आता देवाच्या संगतीत जाऊ. देवाच्या संगतीत भेटता आबा पण देव लय मोठा माणूस आहे. सहजासहजी तुमच्या आमच्या सारख्याला जवळ येऊ देत नाही. एक जणांना मला म्हणला काय सांगतो म्हणला देव देव आहे का म्हणला. देव कुठे. मी म्हणलं देव कुठं आहे का नाही हे सांगत नाही पण मला सांग म्हणलं भारत देशाचे पंतप्रधान कोण. ते मला कोण म्हणजे नरेंद्र मोदी. मी आलं बघितले का.
म्हणला हो. मिळालं कुठं? म्हणला टीव्हीत. मिळालं भेटले का? तेवढे मोठे माणसं भेटत असतात का? म्या मला देश सांभाळणारा जर भेटत नसेल तर जग सांभाळणार त्या बापाचा नोकर का भेटलेला? मग देव सहजासहजी भेटू शकत नाही. देव तुम्हाला संगतीमध्ये घेऊ शकत नाही. महाराज या संत महात्म्यांच्या जन्मच्या जन्म गेले देवाला आणि याला रूपा बळे आणि करुणी खळे हरिदासी. आता खळ कशाला म्हणतात? उदाहरणार्थ महाराज खळ म्हणजे महाराज पेरणं काढणं सगळं हे क्रिया केल्याच्यानंतर माल जेव्हा पदरामध्ये पडतो त्याला किती काळ जातो, तसंच या परमार्थाचं सुद्धा खळे बेजार व्हावं लागतं तेव्हा देव गवसतोय महाराज. मग देवाच्या संगतीमध्ये काही भेटतं पण तुमची आमची पात्रता नाही. मग सगळ्यात सोपी संगती म्हणजे साधूची संगत. साधूच्या संगतीत जाऊ द्या आबा. साधू असे जर जाऊ लागले, निष्ठे संत असे जाऊ लागले आणि त्यांच्या पायाची धूळ जरी अंगावर पडली तर फलप्राप्ती. वासनेचे बी साधू महात्मे जाऊ लागले त्यांच्या पायाची धूळ जरी अंगावर पडली तर फळचे वासनेचे बीज जळून जाई. महाराज हा जीव गेला जडाच्या संगतीत, हा जीव गेला जीवाच्या संगतीत, हा जीव गेला देवाच्या संगतीत. तिन्ही संगतीमध्ये काही भेटलं नाही. मग चौथी संगत आहे ती म्हणजे संताची. भेटत असा आग्रह धरून तुकोबाला सांगतात अभंग. वाजवा एकदा. हे तू एक संता ठाई लाभ पायी उत्तम. संताच्या संगतीत भेटतो महाराज लाभ पायी. संताचे संगती मनोमार्ग. सगळे गुटके आहेत काले शर्ट घालून कडीला होतं वळवळ करू लागले. मला इकडे बाबा इथं आलं जवळ म्हणून गेलं. खुश झालं काय? आम्ही नाराज करीत नाही कोणाला, पण कसं आपल्याला टायमाचं बंधन आहे. ऐका हे तू एक संता ठाईन लाभ पायी उत्तम. महाराज तुम्ही मगवापासून सांगायला साधूच्या संगतीत लाभ आहे लाभ आहे लाभ आहे, पण त्या लाभाचं नाव आहे उत्तम प्रकारचा लाभ. ज्या अर्थी साधूच्या संगतीत उत्तम प्रकारचा लाभ आहे त्या अर्थी 3 लाभाचं चिंतन आपल्याला थोडक्यात करायचं आहे का. एक कनिष्ठ लाभ, दुसरा मध्यम लाभ आणि तिसरा म्हणजे महाराज उत्तम प्रकारचा लाभ. आता कनिष्ठ लाभ कशाला म्हणायचं? जे तुम्हाला आम्हाला संसारात प्राप्त होते बाबा. 10-5 एकर जमीन घेणं, बंगला घेणं, इकडं तिकडं म्हणतात महाराज काय कनिष्ठ प्रकारचा लाभ. कनिष्ठ प्रकारचा तुम्ही म्हणताल महाराज पैशाशिवाय जगात काही चलत नाही, पैसा नसला तर कोणी विचारित नाही. तुम्ही त्याला महाराज कनिष्ठ प्रकारचा लाभ म्हणता कस काय? महाराज कनिष्ठच आहे का तर ते सगळं आहे, पैसा आहे कधीपर्यंत? जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत. एकदा गेलं की मग नचले ते काही आणि सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. म्हणजे मरणाच्या तावडीतून सोडवू शकत नाही, म्हणून कनिष्ठ प्रकारचा लाभ. आता दुसरा कोणता? मध्यम प्रकारचा लाभ. आता मध्यम प्रकारचा लाभ कशाला म्हणायचं? स्वर्गाची प्राप्ती होणं मध्यम प्रकारचा लाभ. महाराज स्वर्गाला चाललो तर आम्ही
नाही गेलं तरी आमच्या पुढे लिहाले स्वर्गवासी. आणि तुम्ही म्हणतात मध्यम प्रकारचा. महाराज मध्यम प्रकारचा ते स्वर्गात राहता येतं, पण कधीपर्यंत? जो पुण्याची पावटी सरे. एकदा का पुण्य संपलं. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती, पुण्यक्षय अधोगती. एकदा का पुण्य माणसाचं संपलं की खाली यावं लागतं, म्हणून स्वर्गाचा लाभ प्राप्त होणं हा मध्यम प्रकारचा. आता तिसरा लाभ आहे तो म्हणजे उत्तम प्रकारचा लाभ महाराज. मग या साधूच्या संगतीमध्ये नेमकं काय भेटतं? जन्माच्या मृत्यूच्या तावडीतून सुटणारी गोष्ट भेटते. म्हणजे नेमकी काय? आता हा एवढा यशवाडी नावाचं संस्थान आहे. आज हनुमंतरायाचा दरबार आहे. हनुमंतरायापाशी आल्यावर तुम्हाला काय भेटतं सांगू शकतं का कोणी? काय भेटतं का? सोपं उत्तर आहे महाराज. जे भेटतं ते तुम्हाला आणखीन माहीत नाही, पण रोजच भेटतं दर शनिवारी. ऐका, साधूच्या संगतीत आलात तुम्ही यशवाडीला की एक तर चांगलं खायला बी भेटतं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कीर्तन ऐकायला भेटतं. ह्याला प्रमाण देऊ का? देतो. ते ते राम नाम होईल श्रवण, ते ते राम नाम होईल श्रवण, ते ते राम नाम होईल श्रवण. श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाची. जेवण्याचं जाऊ द्या, पण जे नामस्मरण तुमच्या कानावर पडतंय महाराज, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुका, जे नामस्मरण तुमच्या जन्म मरणाच्या तावडीतून सोडवतं, म्हणून संताच्या पायापाशी भेटणारा लाभ उत्तम प्रकारचा आहे. जन्म मरण निवारण करतं. विठाला विठाला. कितीतरी उदाहरणं सांगता येतील. साधूपाशी नुसतं पडून राहिलं तरी उद्धार झालाय. गावबानं काय केलं हो? खाया पिया सुखसे सोया. नाथबाबाच्या संगतीत नुसतं नाथबाबानं म्हणायचं, गावबा जेवला का? हो बाबा. 2 पुरणाच्या पोळ्या खाल्ल्या दाबून झोप. मग दुपारा म्हणायचं, गावबा खाल्ली का? पुरणाच्या पोळ्या झोप. 3 टाइम पुरणाची पोळी खायची महाराज. काय नाही, नुसतं खाया पिया सुखसे सोया. कधी गीतेची संहिता नाही, कधी हरिपाठ नाही, ज्ञानेश्वरी पारायण नाही, रामायण नाही, काही नाही. नुसता पुरणपोळी खायला आला तरी उद्धार काय झाला महाराज? नाथ बाबाच्या नंतर सगळं कारभार सांभाळा, पाठ चरविला किंवा. मग साधूच्या संगतीत नुसतं गेलं आणि ऐकलं जेवलं तरी माणसाचा उद्धार होतो. मग त्या साधूचं दास्यत्व करा. अभंगाचं 2रं चरण. साधूच्या संगतीत लाभ भेटतो, पण त्यांचं दास्यत्व स्वीकारल्याच्या नंतर इथं आलं ना, सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि जेवढे माणसं आहेत तेवढ्या माणसाला मी विनंती करतो, यशवाडी संस्थानावर आलात ना तुम्ही महाराज 4 गोष्टीची दखल घ्या. इथं महाराज मंडपामध्ये प्रवेश करत असताना, संस्थानावर प्रवेश करत असताना तुमच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा ठेवा. दुसरी गोष्ट तुमच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भाव ठेवा. तिसरी गोष्ट म्हणजे महाराज मारुतीरायावर विश्वास ठेवा. आणि चौथी गोष्ट म्हणजे सेवा करण्याचा प्रयत्न करा. 4 गोष्टी केल्या की तुम्हाला मारुतीराय काहीच कमी पडू देणार नाही.
पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आसवरेना. साधूच्या संगतीत काही ना काहीतरी भेटतं, त्याचं नाव महाराज जन्म मरणाची मुक्तता करणारा लाभ भेटतो. पण साधूच्या संगतीत आलं की दास्यत्व सेवा करण्याचा प्रयत्न करा. आणि एकदा का साधूनं कृपा केली की महाराज कल्पांतापर्यंत सरत नाही. आणि अशी असणारी साधूची सेवा, शेवटला चाल घेऊ, अशी असणारी साधूची सेवा तुम्हाला आम्हाला काय देवाला सुद्धा अतिप्रिय आहे महाराज. अशी असणारी सेवा करण्याचा प्रयत्न करा. गोड असं या ठिकाणी नियोजन महाराज. आता सगळंच काय महाराज, टायमाचं बंद नाही. आता सगळ्यांना भोजन करायचं महाराज. तीर्थक्षेत्रावर टायमाशीर आटपती सेवा असली पाहिजे माणसाची बरं का. गोड असं वातावरण आहे. माझं काहीतरी महाराज पूर्व पुण्य महाराज अनंत जन्माची सामुग्री पदरात प्राप्त झाली. आदरणीय स्वामीजीने फोन केला. आमच्या नानाचा बऱ्याच दिवसांना आग्रह होता सेवा करण्याचा. आमचे अन्नदान करणारे आमचे जोगदंड भाऊ आहेत. या ठिकाणी आदरणीय भाऊ आहेत महाराज. एक विशेष संप्रदायामध्ये भाऊचं महाराज फार मोठं योगदान आहे. चलता चलता 2 मिनिटात मी सांगू शकतो, ऐका. आळंद काम भाऊंच्या काळामध्ये एका महात्म्यानं केलं. त्या महात्म्याचं नाव वैद्य बाबा. वैद्य बाबाचे संप्रदाय अजरामर उपकार आहेत. पकवाज वादक घडवले. वैद्य बाबाच्या नंतर आळंदीत महाराज पकवाज वादक घडवण्याचं काम केलं गुरुवरी अशोकजी महाराज पांचाळ गुरुजी. आणि अख्खा मराठवाडा घडवण्याचं काम, गोरगरिबाचे लेकरं शिकवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर आदरणीय भाऊने. हे संप्रदाय कधी या महात्म्यांचे उपकार महाराज सोडणार नाही. आमची कोष्टी बाबा सुद्धा, मी बाबाकडे कोष्टी बाबाकडे 2 वर्ष पक्वा शिकायला गेलतो. मला काय जमलं नाही. बाबा म्हणले तुला बोल जमत नाही, तू बोलायला शिक. महात्म्याचा आशीर्वाद खोटा जात नाही. बाबानं थाप टाकली, बोलायला शिक म्हणले. बोलतोय तर 1 दिवस घरी बसून नाही. आशीर्वाद असतोय. अशा ठिकाणी गोड वातावरण आहे. आदरणीय महाराष्ट्रातील एक गायन क्षेत्रातलं आदरणीय जुनं असं महाराज खोड बरं का, म्हणाय काय हरकत नाही. गोड गळ्याचं लोणचं मुरल्यालं असे आमचे आदरणीय मारुती आबा वाघ आबांची पण या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे सुदाम महाराज आहेत. परिसरातील सर्व टाळकरी मंडळी सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो. आमचे गुरुबंधू संस्थेतली सर्व आहेत. आमचे काष्टगाववरून परिसरातून सगळे आलेले मंडळी आदरणीय स्वामीजींना पुनश्च धन्यवाद देतो. आणि महाराज जीवनभर त्यांच्या कृतज्ञतेमध्ये राहील की महाराजांनी मला या ठिकाणी सेवेची संधी दिली. महाराजांच्या चरणी वंदन करतो. आणि गोड असं एकदा महाराज ज्ञानेश्वर माऊलीचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हण संत सेवा, तुका म्हण संत सेवा, तुका म्हण संत सेवा, तुका म्हण संत सेवा.
जन मायबाप हनुमंतरायाच्या दरबारामध्ये सातत्याने चालू असणारी ही शनिवारची सेवा, अन्नदान असेल, त्याच्यामध्ये नामस्मरण असेल, कीर्तन असेल, श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय 1008 स्वामी शिवेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक शनिवारी आपणा सर्व श्रोत्यांना एक सुवर्ण संधी की प्रत्येक शनिवारी एक आगळं वेगळं काहीतरी वेगळं ऐकायला मिळतं. त्यामध्ये आज हरिभक्तीपरायण अच्युत महाराज यांच्या अमृतमय वाणीद्वारा आपण हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, संतांच्या सेवेमध्ये जे काही महत्त्व प्राप्त होतं त्यांच्या सेवेमध्ये अर्धक्षण घडता संतांची संगती तेने होय तुटी महत् पापा. एकतर संगती जीवनामध्ये आईवडिलांची घडावी, एकतर गुरुची घडावी, एकतर साधूची घडावी, नाहीतर देवाची घडावी, परंतु नको त्याची संगती आपल्या जीवनामध्ये घडते आणि मग जीवन कुठेतरी बर्बाद होतं आणि सगळं झाल्यानंतर मग उपयोग होत नाही. म्हणून हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम, साधू संतांना हे सांगावं लागलं. कारण तुम्ही सहज जरी साधूच्या सहवासात आलात तर संत संगत में 3 गुण है हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान्न मिले फिर वैकुंठ ही जाओ. संतांच्या सहवासात आल्यानंतर एक तर साधूच्या जवळ बसले की लोक त्यांच्या पाया पडतात, आपल्याही पायाला हात लावतात. त्यांना जेवायला वाढल्यानंतर ताट असतो, खाली पाट असतो, नंतर त्याच्यामध्ये पंचपक्वान्न असतात. त्यांच्या सहवासात गेलं तर मिष्टान्न खायलाही मिळतात आणि त्यांचा जर सहज आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाला तर वर वैकुंठात सुद्धा जायला मिळतं. अशी ही साधूची संगती आपल्याला प्रत्येक शनिवारी या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये घडते. आपण भाग्यवान आहोत. मी नेहमी सांगत असतो की संधी निर्माण करणारे हे भाग्यवान आहे, त्याच्यात नवल नाही, परंतु त्या संधीचा फायदा घेणारे त्याहीपेक्षा अत्यंत भाग्यवान आहेत. त्यामुळे माता भगिनी असतील, पुरुष मंडळी असतील, या हनुमंतरायाच्या दरबारामध्ये आपण 2 तास आलेल्या वक्त्याकडून अतिशय सुंदर असं नवीन प्रत्येक शनिवारी ऐकायला मिळतं. आपण खूप नशिबान आहोत आणि ही अशी संधी आमचा परिसर तर सोडतच नाही, परंतु लांबून महाराज मंडळीसुद्धा सोडत नाहीत. त्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण आमचे आज मारुती महाराज आलेले आहेत, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. हरिभक्तीपरायण केरबा महाराज वाघ आहेत की ज्यांच्याकडे या वारकरी संप्रदायातल्या संस्थेतली सर्व महाराज मंडळी त्यांच्याकडे मुक्कामी असतात. त्यांच्या सेवेमध्ये ते आमचे केरबा भाऊ, त्यांचं पूर्ण कुटुंब एक साधूची सेवा करतं. ते देखील आज हनुमंतरायाच्या दरबारामध्ये पहिल्यांदाच आलेले आहेत. ते म्हटले, भाऊ प्रत्येक शनिवारी असं असतं? म्हटलं हो महाराज, प्रत्येक शनिवारी कीर्तनाची सेवा असते, भरगच्च गुणजन असतात, अन्नदाते असतात, प्रसाद घेणारे असतात, त्यामध्ये काही शांतचित्त श्रवण करणारे असतात आणि काही गोंधळ घालणारे असतात. त्याच्याकरता आम्हाला हात जोडावे लागतात, म्हणावं लागतं की थोडं 2 तास होईना परंतु थोडंसं बोलू नका, शांत राहा. परंतु नाविलाजे काही नवीन आलेले असतात ते त्या नियमाचं पालन करत नाहीत आणि मग त्या वक्त्याचं थोडंसं का होईना अनावधान होत. कारण इथे उभं राहिल्यानंतर आता तुम्ही इथे उभं राहून पटका बांधून बघा, मग तुमच्या जीवनाला, तुमच्या बुद्धीला, तुमच्या चित्ताला काय हळहळ होते, काय दुःख होते. कारण का इथे उभा राहत असताना एक तर तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी अंतकरणामध्ये सगळं साठवावं लागतं. ती बुद्धी पुन्हा कायमस्वरूपी टिकून राहिली पाहिजे. जे बोलायचे ते इथे आठवलं पाहिजे. आठवलं ते तुमच्या हृदयापर्यंत पोचवण्यासाठी त्याला किती एक जीव वाटावा लागतो. मग तो गाणारा असेल, टाळकरी असेल, वाजवणारा असेल, परंतु आपण श्रोते आहोत आणि मग आपल्याकडून जर त्यांना थोडासा त्रास होत असेल तर ते पाप तुम्हाला भोगावं लागतं. हे निश्चित. कल्पना नसते आपल्याला की आपल्या बोलण्यामुळे शेजाऱ्याला काय त्रास होईल, आपल्या डुकलीमुळे शेजाऱ्याचं अनावधान होईल. कारण
वक्ता तो वक्तानो हे श्रोते बिन, कारण तुम्ही श्रोते आहात परंतु आमच्याही पेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात. कारण ज्ञानोबरायाने तुमच्याबद्दल अत्यंत सुंदर वर्णन केले की प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चित असे. भक्ती ज्ञानोबरायाने स्वतःला तुमच्या पुढे दुबळं बनवून घेतलंय. एवढा मोठा अधिकार श्रोतांना दिलेला आहे. आम्हाला सुद्धा कळतं ते की इथं उभा राहिल्यानंतर आमच्यापेक्षा तुमची बुद्धी खूप चाणक्य असते, खूप चाणक्य असते. परंतु या नारदाचा गादीचा अवमान तुमच्याकडून होऊ नये म्हणून आपण खूप शांतचित्ताने ते श्रवण करतात. म्हणून विनंती असते प्रत्येक वेळेला माझ्या बोलण्यातून की 2 तास या ठिकाणी नुसतं अन्नदान नाही तर ज्ञानदान सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण नुसतं दर्शनाला यावं, हनुमंतरायाला आनंद होईल याच्यात नाही, परंतु ज्या दिवशी तुम्ही इथे कीर्तनाला 2 तास येऊन बसताल हनुमंतरायाच्या दरबारामध्ये, त्याचा काही वेगळा आनंद आहे हे लक्षात ठेवा. कारण त्याचा नेम आहे. आळंदी असेल, पंढरी असेल, देहू असेल, त्र्यंबकेश्वर असेल, हौसे गवसे नवसे सगळे तिथे येत असतात. परंतु यात्रा आणि जत्रा याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे हे लक्षात ठेवा. यात्रेमध्ये आणि जत्रेमध्ये किती फरक आहे. जत्रेमध्ये सगळंच असतं, डिंगडॉंग असतं, 4 पायाचं असतं, सगळं असतं. परंतु यात्रेत फक्त वारकरी असतात आणि फक्त साधक असतात, मुमुक्षु असतात. त्यामुळे आळंदी, पंढरी, त्र्यंबकेश्वर इथे गेल्यानंतर तुम्ही चंद्रभागेचं स्नान करा, नका करू. पांडुरंगाचं दर्शन घ्या, नका घेऊ, काही हरकत नाही. पण तिथे गेल्यानंतर 2 तास कथा ऐकावीच लागते, 2 तास कीर्तनाची सेवा ऐकावीच लागते. हा तिथला नियम आहे. तसं वारकरी संप्रदायातला नियम आहे. कुठेही जरी आपण गेलो, काल्याचं कीर्तन असेल, कुठे एखादं 13व्याचं कीर्तन असेल, का बरं कीर्तनच करायचं नंतर अन्न सेवन करायचं? कारण त्या अन्नामधले जे दोष आहेत हे फक्त नामस्मरणाने दूर होत असतात. त्या नामस्मरणाची ही ताकद आहे. आणि म्हणून स्वामीजींच्या करून इथे अन्नदान करणारे तर खूप लोक आहेत, त्याच्यामध्ये नवल नाही. परंतु त्या अन्नदात्याला सुद्धा ज्यावेळेस कुठंतरी 2 तास आपण कीर्तनकाराला हार घालू, त्याचं स्वागत करू, त्याचं दर्शन घेऊ, एक आगळा वेगळा आनंद त्याला मिळतो. तुम्ही सुद्धा या ठिकाणी बसताना 2 तासाचा आनंद, आपण सगळं घरातलं टोटल लेकरा बाळाचं असेल, काय असेल नसेल ते दुःख असतील, ते 2 तास आपण इथे विसरण्याची जागा म्हणजे नामस्मरण आहे. आणि तो योगायोग स्वामीजींनी आपल्यासाठी हा करून दिलेला आहे. म्हणून तुम्हाला विनंती असेल, आपण आता किती शांत बसलात. आता तर मी खाली बसलो होतो, माझं वळ करत होतं तोंड, पण आता मी खाली बसलेलो होतो. टाळ घेतलेला असतं तर मी 1 मिनिटात सगळंच बंद करायला लावलं असतं. इथे चोपदार आहेत, आमचे टाळकरी आहेत, मला दम निघत नाही. मी तिथपर्यंत पण जातो बऱ्याच वेळा की बाई तुमच्या पाया पडतो, 2 तास फक्त शांत राहा. कारण का इथे जे महात्मे येतात ना, ते वयानं लहान असतील परंतु ज्ञानाने श्रेष्ठ असतात. म्हणून मी नेहमी सांगत असतो, वारकरी संप्रदायामध्ये गुणात्मक मापन आहे, संसारामध्ये संख्यात्मक मापन आहे. तुम्ही 60 वर्षाचे झालात, तुमचा मान वेगळा आहे. 70 वर्षाचे झालात, मान वेगळा आहे. तुम्ही जरा 50 एकरचे मालक झालात, तुमच्या बोलण्यात, तुमच्या वागण्यात आमच्याकडून तुम्हाला वेगळा एक अनुभव मिळतो. परंतु वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबरायांचं वय 16 वर्षाचं होतं, परंतु आज जगातले सर्व साधू संत महंत तुमच्यासारखे नतमस्तक होतात. ते वयावरती नाही, त्यांच्या ज्ञानावरती होत आहेत. म्हणून या गादीवर जी उभी केलेली व्यक्ती असते ती कोण असेल, काय असेल त्याचा संबंध नाही, त्याच्या ज्ञानाचा संबंध असतो. म्हणून विनंती असेल की आपण ज्यावेळेस दर्शन घेतो ना, त्यावेळेस अंतकरणात एकच भावना पाहिजे, जय हनुमान ज्ञानगुणसागर, जय कपिसती लोकोजागर, रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र मोहन सतनामा. हे तुम्ही म्हणत नाहीत, तिनं काय केलं आणि ती तुला काय म्हणली, तो म्हणतो त्याचं बघून घेऊ, त्याची जरा वाट लावू. आता त्याच्याकरता इथं वाट लावण्याकरता आपण आलेलो नसतो. म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती, एकदा बारीला लागलं की बारीला लागल्यानंतर आपल्या मुखातून दुसरं काहीच निघू नये. याचं नाव खरं आमच्या यशवाडीचं दर्शन आहे, हे लक्षात ठेवा. आणि इथे येऊन जर तुमच्या अंतकरणातले द्वेष मत्सर जात नसतील, इथे येऊन जर तुमच्या अंतकरणातले काही बोलबाला असेल तो जर संपत नसेल, तर आमच्या कोपऱ्यावरती तुम्ही आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तिथे पाटी लावलेली आहे, इच्छापूर्ती, हे लक्षात ठेवा. मग इथे आल्यानंतर तुम्ही काय इच्छा करत असताल ते देव जाणे. म्हणून तुम्हाला विनंती आहे, इथे आतमध्ये एकदा प्रवेश केला, एकदा बारीमध्ये पाय टाकला की एक तर नामस्मरण, एक तर हनुमान चालीसा, याच्या व्यतिरिक्त तुमच्या मुखातून काही निघू नये, अशी हात जोडून नम्रतेची विनंती. आज सकाळी दत्ता पाराजी काळे लाड नांद्रा यांच्याकडून आमच्या या देवस्थानामध्ये सकाळपासून आत्ताच्या वेळेपर्यंत म्हणजे पंक्ती बसेपर्यंत जो काही आलेला
भाविकांना जो प्रसाद दिला जातो त्या प्रसादाची यजमान होते दत्तापाराजी काळे लाड नंद्रा, यांनाही आमच्या देवस्थानच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद. आणि आजचे यजमान आहेत श्री हरिभक्तीपरायण कीर्तनाचे अच्युत महाराज डोंगरे, संभाजीनगर. अतिशय गोड, अतिशय सुंदर संस्थेतली चाकोरी आहे. 4 वर्ष कोर्स काढल्यानंतर त्या 4 वर्षामध्ये आपण काय बोलावं, कीर्तनातली परंपरा काय, ही सगळी शिकवण ज्यांच्याकडून मिळते आमचे हरिभक्तीपरायण रामभाऊ महाराज राऊत, त्यांचे ते शिष्य आहेत. अच्युत महाराज वय जरी छोटा असेल परंतु अतिशय सुंदर कीर्तन केलं, त्याबद्दल देवस्थानच्या वतीने मी त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो. आणि दुपारचा जो महाप्रसाद आहे त्या प्रसादाचे यजमान आहेत श्रीमान पुरुषोत्तम गोरखनाथरावजी जोगदंड, राहणार देवठाणा, तालुका पूर्णा, यांना देखील देवस्थानच्या वतीने कोटी कोटी धन्यवाद. पुढच्या शनिवारचे सकाळच्या महाप्रसादाचे यजमान आहेत सचिन रामचंद्र गायकवाड, राहणार सेलू. कीर्तन आहे मुकुंद महाराज मोरे. पुढच्या शनिवारचे कीर्तनकार आहेत हरिभक्तीपरायण मुकुंद महाराज मोरे देहूकर. अर्थातच तुकोबारायांचे 10वे हे वंशज आहेत. आपणा सर्वांना त्यांचं दर्शन होईल, कारण तुकोबारायांचं आडनाव आपल्याला बऱ्याच लोकांना माहीत नसतं. तुकोबारायाचं आडनाव हे मोरे. आलं का लक्षात? तुकोबारायाला कोणी वाणी म्हणतं, कोणी काही म्हणतं, परंतु पहिले व्यापार करणाऱ्या माणसांना वाणी म्हणत होते, कारण किराणा मालाचा व्यापार करणारे आणि सगळ्यात मोठा मिरच्याचा व्यापार, किराण्याचा व्यापार हे तुकोबारायाचा होता. तुकोबाराय अतिशय श्रीमंत होते. आता आमचे महाराज लोक म्हणतात घर चंद्रमौळी चुलीवर नारळी, तसं नाही, अजिबात नाही. आम्ही तुटकं मुटकं कीर्तन करतो तर आम्हाला 25-25 लाखाच्या गाड्यात बसायला. आता ज्याच्या नावावरती सगळा महाराष्ट्र जगतोय त्यांच्या चुलीवर हराळी देव कसा निघू देईल याचा विचार करा ना थोडासा. परंतु लोक ते ऐकतात माना घालून. त्यांनी खालून म्हणलं पाहिजे महाराज तसं नका वर्णन करू. तुकोबारायांनी किती चोपड्या बुडवल्यात, किती लोकांच्या उधाऱ्या बुडवल्यात, आणि हे त्याचे उपकार आहेत हे लक्षात ठेवा. त्याची व्याज हे आज तुम्हाला आम्हाला द्यावा लागेल हे लक्षात ठेवा. तुकोबारायांच्या रूपात ही माणसं आहेत. आज स्वामीजी सारखी माणसं ही तुकोबारायांच्या रूपात आहेत. आणि त्यांचं जे काही वह्या बुडवल्या होत्या ना, वह्या त्या लाखाने होत्या, आणि त्या वह्याचं व्याज आज कोणाच्या का रूपात होईना केरबा महाराज हे द्यावा लागले. लक्षात ठेवा. तुम्ही काही उपकार करत नाहीत, आम्हाला दक्षिणा देतात ते. हां, हे लक्षात ठेवा. कारण त्यावेळेस मला असं वाटतं तुम्ही नक्कीच तुकोबारायाच्या 1/4 किलो का होईना परंतु मिरच्या घेतल्या असतील आणि तुकोबारायाला म्हणले असतील देतो बरं का पैसे आणून, नंतर तुकोबाराया नंतर पैसे आणून देतो. तुम्ही म्हणाल आम्ही तवा नव्हतो, तुमचा पंजा असेल, खापर पंजा असेल, पण तुमच्या घराण्यातला कोणतरी तिथं असेल गेलेला, म्हणून ही पद्धत आहे. तसं तुकोबारायाचे वंशज 10वे पुढच्या शनिवारी आपल्याला त्यांचं दर्शन होते, ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे तुम्हाला नशीबवान आहात तुम्ही. उद्या पुढच्या शनिवारी येत असताना तुम्ही 4-4 जणी घेऊन या. आणि तुम्हाला विनंती, उद्या शनिवारी येताना तुम्ही पण 2-2, 4-4 मित्र घेऊन या. त्यांना म्हणा आपण शनिवारचं कीर्तन ऐकतोच, पंगत कोणाची याच्याशी घेणं देणं नाही, परंतु आपल्याला तुकोबारायांचे 10वे वंशज आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्यांचं दर्शन होणार आहे. त्या निमित्ताने का होईना परंतु पुढच्या शनिवारी जास्त संख्येने या आणि शांत चित्ताने थोडंसं पुण्यापर्यंत पश्चिम महाराष्ट्रातलं आमच्या संस्थांची महती जाऊ द्या अशी तुम्हाला विनंती आहे. अजिबात कोणीही 2 तास गडबड न करता, वाटल्यास मीच चोपदाराचा ड्रेस घालतो पुढच्या शनिवारी, चालेल का? राजे कुठे गेले? राजाच्या मिशा जरा लहान झाल्या, थोड्या मिशा मोठ्याला पाहिजे होत्या, म्हणजे मग आम्हाला चोपदार थोडीशी जाडजूड पाहावं लागते. स्वामीजी जरा 1-1 क्विंटल 1.5 क्विंटलचे आहे. कोणी तसं नाही आहे? तुकाराम आहे व काही नाही. तुम्हाला विनंती आहे थोडंसं भाविकांना की पुढच्या शनिवारी आपण थोडंसं शांतचित्ताने 2 तास दर्शन घ्यायचे. दर्शन घ्या, दर्शन घेण्याबद्दल मनाई नाही आहे, परंतु 2 तास कीर्तन होईपर्यंत प्रत्येकालाच विनंती आहे, माता भगिनी पुरुष मंडळी दर्शन घेणारे 2 तास जय विठ्ठल होईपर्यंत आपला आवाज बाहेर पडू नये अशी विनंती. त्यानंतर दुपारच्या महाप्रसादाची यजमान आहेत मंचकराव बाबूरावजी भिसे कोल्हावाडी, श्रीरंगराव यादवराव रणेर बलसा आणि ज्ञानेश्वर राजाराम हरकळ भोगाव, हे तिघही पुढच्या शनिवारच्या पंक्तीचे महापंक्तीचे यजमान आहेत. त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. अवघ्या 2 मिनिटांमध्ये फक्त नाव ऐकतो वाचतोय, थोडंसं शांतचित्ताने ऐका. उत्तमरावजी तोतरावजी भिसे कोल्हावाडी 5,000 रुपये. विमलताई हनुमान धोपटे कोल्हावाडी 500 रुपये. प्रसादराव शिवाजीराव कुलकर्णी परभणी
2100 रुपये. श्रीकांत बालासाहेब साबळे नांदखेडा 500 रुपये. विलास दादारावजी भिसे कोलावाडी 500 रुपये. मारुती संतोबा भिसे झरी 500 रुपये. भगवंत सुदामराव जोझड ढेंगली पिंपळगाव 500 रुपये. सुरेश रंगनाथराव एकीफळ राहणार परतूर 500 रुपये. कृष्णा भारत माडिक आंध्रापुरी अर्धापुरी 500 रुपये. सोमेश्वर मारुती गायकवाड लाड नांद्रा 500 रुपये. नारायण दिगंबर बावचार देवलगाव 1000 रुपये. डॉक्टर सूर्यकांता बिराजदार परभणी 10,000 रुपये. मुकुंदा अमृत शिंदे हातरवाडी 500 रुपये. तारामती मारुती जवळा बाजार 500 रुपये. सुरेश मारुती आवलबाजे जवळा बाजार 1100 रुपये. विठ्ठलराव किसनराव भोंबे हातरवाडी 500 रुपये. अनुसया ज्ञानोबा शिंदे पाथरी 550 रुपये. भाऊराव रामभाऊ बागाईत मसला खुर्द 1100 रुपये. आसाराम नागोबा अंबुरे कडसांगी 1000 रुपये. यशवाडी देणगीदार अशोक उत्तमरावजी घुले पाणेरा 11,000 रुपये. गणेश विनायकराव शिंदे बोरगाव 5,051 रुपये. लिंबाजी रामभाऊ चव्हाण शेलगाव 3,001 रुपया. प्रकाश संतरामजी भिसे कोलावाडी 500 रुपये. महेश गणेश भिसे कोलावाडी 500 रुपये. विष्णू आबासाहेब सरकटे तळणी 500 रुपये. सौमित्राबाई गंगाधरराव थावरे आनंदगाव 500 रुपये. महादेव बापूराव गायके आनंदगाव 551 रुपये. मदार मुकुंदराव कोकडवार जिंतूर 500 रुपये. आयुष प्रफुल्ल घेवारे कन्हेरवाडी 500 रुपये. सुराज उदयसिंग चव्हाण परभणी 500 रुपये. कासूबाई प्रल्हादराव बहिरट 500 रुपये. अनिल दाभाडकर परभणी 500 रुपये. तात्यासाहेब झोल 1000 रुपये. बाबाराव रामचंद्र कुटे कातनेश्वर 500 रुपये. गोविंद जनार्दन डुकरे जालना 11,000 रुपये. अन्नपूर्णा भगवान पौल डिग्रस 551 रुपये. यमुना शेषरावजी पौल डिग्रस 500 रुपये. भिवाजी अण्णासाहेब ढगे परभणी 500 रुपये. तसेच माणिकरावजी भागानगरे राहणार परभणी एक तांदळाचा कट्टा दिलेला आहे, त्यांनाही धन्यवाद. तसेच श्रीमान आमचे पंडित महाराज खरात आलेले आहेत. आजच्या दिवशी बरेचसे महाराज मंडळी प्रत्येक शनिवारी येतात. आम्हाला त्याचा खूप मोठा स्वाभिमान आहे. कारण बऱ्याच महाराज मंडळी तुम्ही ज्यावेळेस कीर्तन घ्यायला जातात त्यावेळेस ते म्हणतात तारीख रिकामी नाही, शिल्लक नाही, 2 महिने जमत नाही, 4 महिने जमत नाही. परंतु या देवस्थानची एक खासियत आहे, या हनुमंतरायाच्या दरबारातली एक खासियत आहे की प्रत्येक महाराजांना असं वाटतं की स्वामीजींनी मला 2 तास सेवा द्यावी, मला 2 तास हनुमंतरायाच्या दरबारामध्ये सेवा करण्याची संधी द्यावी. त्याला कारण आहे इच्छापूर्ती करणारं हे देवस्थान आहे. तुका म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू पुरविती. तसं आमचे हनुमंतराय हे सध्या कल्पतरू आहेत. तुम्ही तुमची जी आकांक्षा असेल, तुमची जी इच्छा असेल ती सदिच्छा हनुमंतरायाच्या दरबारामध्ये प्रगट केल्यानंतर तो 1 वारीमध्ये गुण देईल, 2 वारीमध्ये देईल, 3 वारीमध्ये देईल, 5 वारीमध्ये देईल. परंतु 100% रिकाम्या हातानं तुम्ही इथून कधीही जाऊ शकत नाहीत. ही या देवस्थानची ही खासियत आहे. म्हणून आज पंडित महाराज खरात आलेत, त्यांनाही धन्यवाद. श्रीमान ओंकार महाराज टेकाळे आले आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमचे सुदाम महाराज तर आम्ही तर आहोतच. आमचे गुरुजी आले आहेत, त्यांनाही धन्यवाद. आमचे काष्टगावकर आलेले आहेत, आर्वीकर आलेले आहेत. आलेल्याबद्दल सर्वांच्या करवी आमच्या अंतःकरणात नितांत प्रेम आहे. सातत्याने आपण येत राहावं, असंच संस्थान आपल्यावरती निष्कलंक प्रेम करेल, याच्यामध्ये वाद नाही. तेव्हा सर्वांना विनंती आहे, आपण आलात शांतचित्ताने महाप्रसाद सेवन करा आणि हनुमंतरायाकडे आपलं 2 मिनटं तोंड करा. हनुमान चालीसा होईपर्यंत उभे राहा. हा सांगितलं.